ही गोष्ट घडली, नॅरेटिव्ह सेटिंग आपण ज्याला म्हणतो, हे कसं होतं, कुठल्या प्रकारे होतं हे तुम्ही सांगू शकत नाहीत. बरं, मग आता जेव्हा माझ्या तरुण मित्र म्हणतात की माध्यमांकडनं या नॅरेटिव्ह सेटिंगसाठी किंवा अनेकदा माध्यमांमध्ये टीका होते की हा नॅरेटिव्ह सेटिंग माध्यमं करतात, तर हा नॅरेटिव्ह कुठनंही सेट होऊ शकतो बरं का मित्रांनो, हा पसरतो. जे लोकांमध्ये घडत असतं असं माझं म्हणणं आहे, त्याच्यावरती पुन्हा खूप लांबलचक चर्चा होऊ शकते. जे जनतेत घडतं आहे, जे लोकांमध्ये घडतं आहे, तेच त्याचीच एक्झॅक्ट प्रतिक्रिया किंवा त्याची थोडीशी वेगळी अशी प्रतिक्रिया, थोडीशी धुसर अशी प्रतिक्रिया की तुम्हाला दिसेल तशी प्रतिक्रिया ही माध्यमांमध्ये उमटत असते. माध्यमं हा आपला आवाज आहे. आणि लक्षात घ्या, अनेकदा चौथा स्तंभ आपण म्हणतो, माध्यमं ही लोकशाहीची ताकद आहे वगैरे म्हणतो, पण ती ताकद माध्यमांची स्वतःची ताकद नसते, ती तुम्ही दिलेली ताकद असते, ही जनतेची ताकद असते. जनता जेव्हा ताकद देते, तुम्ही जेव्हा बघता, तुम्ही जेव्हा आम्हाला ताकद देता, तेव्हा आम्ही त्या भूमिका मांडू शकतो. तेव्हा जेव्हा आमच्या भूमिकेवरती प्रश्न असतो, तेव्हा कदाचित तेच प्रश्न इथल्या जनतेच्यावरही उपस्थित केलं जातं. हेही आपण कुठेतरी लक्षात घ्यायला हवं. सोशल मीडियाची ताकद आपण अनेकदा बघितलेली आहे. विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी मोठी आंदोलनं फक्त भारतातच नाहीत, जगभरात ती उभी आहेत. मग आपण अमेरिकेतलं ब्लॅक लाईव्ज मॅटर सारखा आंदोलन जेव्हा होतं तिथे सुद्धा असेल, ब्रिटनमध्ये जेव्हा ब्रेक्झिट सारखं आंदोलन होतं, त्याच्या आधी अरब स्प्रिंग होतं, किंवा भारतामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन होतं, या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स दोन्ही बाजूने आपल्या तिथे भूमिका मांडत असतात. माध्यमं या राजकारणाचे वाहक असतात. हे सगळं कम्युनिकेशन माध्यमांमधनं घडत असतं. त्यामुळे माध्यमांमध्ये घडणाऱ्या किंवा समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना माध्यमं जागा देत नाहीत, हा जो एक दुसरा आरोप आहे हा नेहमी केला जातो. याच्यावर सुद्धा मला थोडासा एक माध्यमकर्मी म्हणून मी माझ्या बांधवांची भूमिका तिथे मागेल, माझ्या फ्रॅटर्निटीची मी इथे भूमिका मांडेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे लोक बातम्या बघतात, मग तुम्ही जितका मीडिया या समाजाचा भाग आहे, जितकी अपेक्षा या मीडियाकडनं तुमची आहे, तेवढीच आमची ही सुद्धा अपेक्षा असते की माध्यमांसोबत तुम्ही उभं राहावं, माध्यमांच्या भूमिकाही तुम्ही समजून घ्याव्यात. फक्त पण एक गोष्ट आहे, याच्यातून मला एक गोष्ट कळली, म्हणजे जी नेहमीच मी म्हणतो की माध्यमांकडून अपेक्षा आजही आहेत. तुम्ही जेव्हा माध्यमांना हक्काने सांगतात की माध्यमांनी हे केलं पाहिजे, माध्यमांनी ते करायला हवं, याचा अर्थ अजूनही माध्यमांकडनं अपेक्षा आहेत आणि कुठेतरी त्या अपेक्षा पूर्ण माध्यमं करतील. थोड्या चुका सगळ्यांकडनंच होतात, प्रत्येकजण माणूस आहे, त्या चुका कुठेतरी समजून घेतल्या जाव्यात. दोन्ही बाजू असतात आणि हेच तर खरं लोकशाहीचं आपलं गमक आहे. लोकशाहीची हीच तर ताकद आहे की दोन्ही बाजू तिथे तेवढ्याच ठामपणे मांडल्या जाव्या, तेवढ्याच एक्सेप्ट केल्या जाव्या. मग अशी आमचा एक तरुण मित्र बोलताना म्हणाला की जेवढं बायकोचं लक्ष नसतं नवऱ्याकडे, तेवढं दुसरी बायको ही मीडिया झालेली आहे. दुर्दैवाने मित्रवर्य, मीडिया दुसरी बायको हे मला थोडंसं खटकण्यासारखं आहे. कारण ठीक आहे, आजकाल तुमच्या कानावरती अनेक गोष्टी पडत असेल दुसऱ्या बायकोच्या, पण